मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी. देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी मेजवानी मेजवानी. व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी मेजवानी मेजवानी. खमंग मेजवानी. याला जेवायला. हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये. माझ्या बाजूला टेडी बियर आहे, तुम्ही बघताय, फार क्यूट आहे. याचा अर्थ असं नाही की आपण भलतीकडे कुठेतरी आलोय, पनवेलमध्येच आहोत. पनवेलमध्ये मोमीनपाडामध्ये महालक्ष्मी बिल्डिंगमध्ये सध्या आपण आलेलो आहेत आणि इथे आज आपण एक मस्त रेसिपी बघणार आहोत. आणि इतकं मी मस्त म्हणते म्हणजे तुम्ही समजून गेला असाल, रविवारचीच मेजवानी आहे. त्याच्यामुळे आज आपल्यासोबत कोण गृहिणी आहेत ते आपण बघूया, आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव भारती विजय पवार. आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी करून दाखवताय? मी आज ओल्या बोंबलांचा हिरवा रस्सा करणार आहे. वाव, डिफरंट, काहीतरी वेगळं आहे. कारण की ओले बोंबील आपण साधारणतः तळतो किंवा कालवण केलं तर तेच लाल कालवण आपलं पटापट करतो. हिरवा रस्सा, इंटरेस्टिंग. तर तुम्ही नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करता, तिथे नर्स म्हणून काम करता. तर मग तुमच्या प्रोफेशनबद्दल काय सांगाल? माझं तसं फील्ड वर्क आहे. म्हणजे फील्डवरती काही आम्हाला एरियाज डिवाईड करून दिलेले आहेत आणि मग त्या प्रत्येकीने त्या त्या एरियामध्ये जे काही लोकांना आजार होतील, सर्वे असतील किंवा त्या लहान मुलांचं लसीकरण असेल, आता सध्या डेंग्यूची साथ आहे तर त्याचे सर्वे असतील, मलेरियाच्या स्लाईड वगैरे असतात लोकांच्या घ्यायच्या आणि मग त्या हॉस्पिटलला आणून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. बरोबर, फार मोठ्या जबाबदारीचं काम. ते फील्डमध्ये जाऊन आम्ही काम करतो. लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वे करणं, त्यांच्या मुलांना इम्युनायझेशन करणं वगैरे अशी कामं आमच्या ह्याच्यामध्ये येतात. आणि आमचं टायमिंग म्हणजे असं 10 ते 5 असं टायमिंग आहे. त्यामुळे त्या वेळात जायचं फील्डमध्ये आणि काम करायचं. असं नर्स म्हटल्यावर आपल्याला एकंदरीत लक्षात येतं की है ना, हॉस्पिटलमध्ये रुग्ण सगळे झोपलेले आहेत आणि तिथे येऊन फक्त BP चेक करणार किंवा सलाईन बघणार, इतकंच नाही तर तुम्ही ह्यापेक्षा बाहेर निघून आता फील्ड वर्क करता आणि घरोघरी जाऊन तुम्ही रुग्णांची तपासणी करता. म्हणजे खरंच खूप मेहनतीचं काम आहे, फार दमायला होत असेल नाही? हां, दुपारी तर ते दुपारपर्यंत तरी होतं, 1-2 वाजेपर्यंत फील्ड वर्क असतं. त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला येऊन टिफिन वगैरे खाणं, बाकी काय आमचं रजिस्टर्स वगैरे कंप्लीट करणं. ते आता गव्हर्नमेंटने पुन्हा जे इलिजिबल कपल वगैरे आहेत त्यांचं ऑनलाईन केलेलं आहे. मग त्यांचं सध्या त्याचा सर्वे चाललेला आहे आमचा, की ते सर्वे करून त्या लोकांना इलिजिबल कपल्सना ऑनलाईन एंट्री करायचं आमच्याकडे आलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही फक्त गरोदर मातांचीच करत होतो. आता जे इलिजिबल म्हणजे जननक्षम जेवढी जोडपी आहेत त्या जोडप्यांना ऑनलाईन एंट्री करायची आहे, पूर्ण फॅमिलीची तिची. असं ते तर गव्हर्नमेंटच्या त्या आमची साईट असतात, त्या ऑनलाईन त्याच्यावरती एंट्री वगैरे करणं हे दुपारनंतर कामं केली जातात. म्हणजे डिजिटलाइज्ड नर्स तुम्ही झालेला आहात थोडक्यात. आणि या डिजिटलाइज्ड वर्ल्डमध्ये सुद्धा आपल्याकडे एक गोष्ट फक्त बदलली नाही आहे, पोट, भूक, चव आणि रेसिपीज. त्याच्यामुळे खमंग मेजवानीतर्फे आपण नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो छान छान रेसिपीज शिकून घेण्यासाठी. तसंच आजही तुम्ही दाखवणार आहात. आता पहिल्यांदा आपण तुमच्या फॅमिलीशी ओळख करून घेऊया. तुमच्यासोबत मला इथे दुसरी छोटीशी टेडी बियर पण दिसतेय. तुझं नाव सांग मला. नाव सांगायचं बरं. हिला बेबो म्हणतात हा, पण घरातल्या मुख्य काय म्हणू आपण त्यांना, आधार अशा यांच्या सासूबाई इथे उपस्थित आहेत. आपण त्यांची सुद्धा ओळख करून घेऊया. आई नमस्कार. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. इंदुबाई केशव पवार. आणि तुम्ही कुठे असता?
राहायला इथेच आहात की गावी राहता? गावी गावी. हां. गाव कोणतं? फौजी आंबवडे कुठे आलं ते? महाडच्या वरच्या. अच्छा, मग तुम्ही खास या कार्यक्रमासाठी इथे आलात? नाही आम्ही आपल्या आलो आजारी आहे म्हणून. अच्छा, पण इतकं चांगलं हे निमित्त झालं की तुम्ही सुद्धा आम्हाला इथे भेटलात. योगायोगाने खूप बरं वाटलं आहे तुम्हाला भेटून. आणि याच्या पुढे आता आपण सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. हिरव्या रश्श्याचे बोंबील, ओल्या बोंबलाचा हिरवा रस्सा. ओल्या बोंबलाचा हिरवा रस्सा. लेट्स गो फॉर इट. तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. आणि नेहमी आपण फक्त आपल्यासोबत गृहिणी असतात आणि आपण आपली रेसिपी बनवत असतो. आज आपण थोडा कहाणीमध्ये ट्विस्ट आणलाय. आज आपल्या गृहिणींसोबत आहे एक असिस्टंट. मॅडम, आपलं नाव सांगा. बेबो. मी म्हटलं होतं ना हिला बेबो म्हणतात. तर आपल्याला काय काय इथे साहित्य लागणार आहे? ओले बोंबील, ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, कोकम, हळद, मीठ आणि तेल. तर आता ह्या हिरव्या रश्श्यासाठी बोंबलाच्या तुम्ही इथे काहीतरी तयारी करून ठेवलेली आहे. तर हे बनवण्यासाठी तुम्ही काय काय प्रोसिजर केली आहे आणि काय काय साहित्य टाकलंय? हे वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतलेली आहे की त्याला हिरवा रंग येण्यासाठी म्हणून त्याचं हे वाटण करून घेतलं. म्हणजे बेसिकली जे काही आपण वापरणार आहोत सगळं वाटूनच घ्यायचंय. काही असं रॉ आपण ह्याच्यामध्ये वापरणार नाहीये. तर हे आपण फोडणीला घालणार आहोत का? बरं. तर आता या रेसिपीमध्ये आपलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे बोंबील, ओले बोंबील. ओले बोंबील जेव्हा आपण मार्केटमध्ये खरेदी करतो त्यावेळेला तुम्ही काय बघता बोंबील घेताना? कारण हल्ली बऱ्याच वेळेला पब्लिकची फसवणूक होते मच्छी घेताना. ते लाल कलर वगैरे लावलेला असतो किंवा हे. तर साधारण काय काळजी घ्यावी आपण? फक्त तोंड थोडंसं लाल असं, म्हणजे ते कलर लावलेला खूपच लाल असतो. थोडंसं लालसर असेल आणि मागे सफेद असेल असा कडक, मुळात मासा सफेद हवा, तोंड लाल असावं आणि थोडंसं हात लावल्यावर नाही का थोडा कडक. म्हणजे ते शिळे बोंबील असेल ते एकदम नरम वगैरे किंवा विस्कटलेले, स्किन निघालेली वगैरे असे ते जे शिळे बोंबील असतात ते तसे. आणि छान ताजे फ्रेश ओले बोंबील घेऊन यायचे मार्केटमधून, साफ करायचे. आणि तुम्ही काय मीठ वगैरे कालवून ठेवले का? याला धुवून छोटे छोटे पीस केलेले आहेत त्याचे. आणि कसं ताजे असल्यामुळे रश्श्यामध्ये आपण टाकले की ते फुटत नाही. शिळे वगैरे असतील तर ते पूर्ण त्याचं बोंबील नाही राहणार, सगळा खुसखुर होऊन जाईल आणि ते रस्सा पूर्ण. आता आपल्याला लक्षात आलंय की ताजे बोंबील कसे आणायचे, काय काय बघायचं बोंबील खरेदी करताना. आणि आता बोंबील आणून कट करून धुवून झालेले आहेत. आता आपण सुरुवात करतोय आपल्या मेन रेसिपीला. करूया पातेल्यात आपण अच्छा केला चालू. तर मग आता पातेल्यात आपण ठेवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचंय फोडणीसाठी. दोन चमचे साधारणपणे जे आपण नेहमी फोडणीला वापरतो. तेल थोडं तापल्यानंतर लसूण टाकायचं थोडंसं, 1-2 पाकळ्या फक्त चेचून लसूण तो फोडणीसाठी टाकायचा. म्हणजे वाटणामध्ये तर आपण टाकलेला आहे, फक्त हा फोडणीसाठी थोडा लसूण. नॉनव्हेज म्हटलं की लसूणचा तडका लागलाच पाहिजे. खूपच लागते. साधारण लाल करून घ्यायचे का ते परतून. याच्यानंतर त्याच्यामध्ये मग वाटण टाकायचं आहे. अच्छा, डायरेक्टली वाटण. वाटण परतावं लागेल. परत तो हिरवा जो लाईट कलर होता तो सुद्धा आता डार्क होत चाललाय. त्याच्यामध्ये जे कोथिंबिरीचं प्रमाण आपण वापरलेलं आहे तर मग ते डार्क शेड मध्ये कन्वर्ट होत आहे. थोडंसं शेकून घ्यायचं आहे. लगेच इतका छान स्मेल आला नाही.
इतका सुंदर सुगंध जेव्हा आपल्याला येतो जेवण करताना, आणि तेही नॉनव्हेज, पर्टिक्युलरली ओले बोंबील. या वाटणामध्येच आपण सगळं टाकल्यामुळे सगळं ते टाकलेलं जसं आहे. आपण तेलात टाकलं लगेच तो flavor सुगंध आला आणि लगेच मला भूक लागली आहे. ओलं खोबरंच वापरलेलं ना ओलं तुम्ही? खोबरं आणि थोडंसं कांदा खोबरं आणि अच्छा. तसं वाटण. आणि बाकीचा हिरवा मसाला सगळा. हं. हा साधारण किती वेळ परतायचा मसाला? थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडं. अच्छा. आणि तोपर्यंत ह्याला ढवळत राहावं लागतं की थोडा वेळ सोडलं तरी चालेल. चालेल. आता आपण हे करतोय तर तेव्हा हा. फास्ट गॅसवर. जेव्हा आपण खोबऱ्याचं वगैरे वाटण करतो त्यावेळेला नाही का फोडणी दिल्यानंतर त्याला ते तेल सोडतं. हे खोबऱ्याचा एक गुणधर्म आहे. तर मग एक उकळ आल्यानंतर आपल्या साधारणपणे लक्षात येतं की छान ते तेल सोडतंय आणि तो मसाला एक प्रकारे तयार होतोय भाजून. तर हे आपल्याला जेव्हा लक्षात येईल तोपर्यंत आपण त्याला भाजायचंय. आता हे आपलं झालेलं आहे. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. मोस्टली आपण फोडणी देताना सुरुवातीला हळद मसाले वगैरे टाकतो. इथे आधी आपण परतून घेऊन नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली. त्याच्यामुळे जो डार्क झालेला कलर आहे त्याला सुद्धा परत एक वेगळी शेड यायला लागली आहे. घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडते ही रेसिपी? जसं बोंबीलचा रस्सा मला सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे तर कधी मग आणले की रस्सा करायचा, अर्धा रस्सा करायचा, अर्धे फ्राय करायचं. तर मग रस्स्यामध्ये सुद्धा आवडीने बोंबील रस्सा बोंबील तर मोस्टली सगळ्यांना आवडतात. कित्येक लोक बाकीची मच्छी खात नाही पण बोंबील मात्र आवडीने खातात नाही का? एकच काटा असतो त्यामुळे कसं छोट्या मुलांना वगैरे पण खायला एक काटा काढलाय की म्हणजे ती तर अगदी स्वतःच्या हाताने खाते. अच्छा. म्हणजे काढून द्यावं लागत नाही काटेने. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय आणि मग त्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये बोंबील सोडायचे. अच्छा. साधारण पातळच आपण करतो. तर साधारण इतकं पातळ होईल ते. म्हणजे आपल्याला बोंबील सोडले की मग ते थोडं एकदम असं रस्सा नाही, थोडस असं थिक होणार. अच्छा. म्हणजे थोडा वेळ दोन्ही सोबत आपण खाऊ शकतो. कारण खोबरं असल्यामुळे ते आता थोडंसं पाणी ऍब्झॉर्ब पण करेल आणि ते थोडंसं घट्ट होईल. त्याच्यामुळे टाकताना पाणी थोडंसं जास्त झालं तरी हरकत नाही. तर याला आता उकळ येऊ द्यायची आधी. उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये बोंबील सोडायचे. बरं. तर हिरवा रस्सा आपण आता तयार केलेला आहे. त्याला एक उकळ यायची बाकी आहे. त्याच्यानंतर आपण त्यात बोंबील सोडू आणि पुढची कृती बघण्यासाठी आपण पुन्हा थोड्या वेळाने भेटूयात. तोपर्यंत घ्या छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. मोठे संगीत मसाल्यांची डिश आहे लय भारी. कुशल गृहिणी थाली. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. मोठे 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 मसाले. विसरणी जा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. मोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण इथे बनवतोय ओल्या बोंबलाचा हिरवा रस्सा आणि त्या हिरव्या रश्श्याला मस्त उकळी आली आहे. बघून घ्या. आणि खूप छान सुगंध इथे पसरलेला आहे. अजून तर त्यात बोंबील पण टाकलेले नाहीयेत. फक्त त्या रश्श्याचाच वास इतका छान अगदी टेम्पटिंग आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपण रिप्लेसमेंट म्हणून समजा बोंबील नसतील तर वेगळी मच्छी सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकतो नाही?
कोळंबी वगैरे हा, असं कोळंबी कधी वगैरे टाकलं चालू तर शकते. म्हणजे बेसिकली हिरवा रस्सा हीच मुळात वेगळी कॉन्सेप्ट आहे. कारण की बरेच जण ग्रीन चिकन वगैरे करतात पण तो थोडा सुक्यामध्ये प्रकार मोडतो. हा पण ग्रीन कलरचा ते पण रस्सा बनवलाय, कालवण केलंय आणि ह्याच्यामध्ये कुठलंही आपण वेगळा रंग नाही वापरलाय. सगळे नॅचरल कंटेंट यूज करून आपण मस्त हा हिरवा रंग ह्याला आलेला आहे. आणि असंही नाही की ह्याच्यासाठी फार मोठी काही आपल्याला प्रोसेस करावी लागली तो रंग निखरण्यासाठी. आणि छान प्रकारे उकळतोय पण आपला रस्सा. आता ह्याच्या पुढे त्याच्यामध्ये बोंबील सोडूया. ठीक आहे. बोंबलांना काही शिजायला जास्त वेळ लागत नाही. हा 1-2 उकळीमध्ये ते शिजले शिजून जातात जातात. लगेच. गॅस मोठा करायचा आहे. आधीच तो रस्सा उकळला असल्यामुळे पटकन शिजेल. रस्सा आधी उकळून घेण्यामागचं ऍक्च्युअल कारण काय आहे? थोडंसं ते वाटण आहे ना, कारण बोंबील लगेच शिजले जातात त्याच्यामध्ये. आणि वाटण आहे तर ते कच्चा कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे तर ते पाणी टाकलं की थोडंसं ते जरा शिजलं जाईल त्यासाठी. कारण आता बोंबील टाकल्यावर आपण जास्त वेळ त्याला शिजवणार नाहीये, म्हणून ते आधी जरा रस्सा तो आणि त्याला बोंबील जास्त वेळ शिजले गेले तर मग ते सुटतात, पाणी होतं त्याचं. म्हणून ते आधी वाटण टाकलेलं आहे ते जरा शिजलं की ती ग्रेव्ही पण थोडंसं थिक होते तर ते. आणि मग बोंबील टाकले. आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मीठ आणि कोकम टाकायचंय. अरे हो, मी हे नोटीसच नाही केलं. आपण अजून मीठ टाकलंच नव्हतं. नाही, आता हे शिजल्यानंतर बोंबील पूर्ण शिजले की मग त्याच्यामध्ये कोकम आणि मीठ टाकायचंय. कोकम सुद्धा शेवटी आपण टाकतोय कारण की जास्त त्याला आंबटपणा मग त्याचा टिकून राहील आंबटपणा. कारण जास्त उकळी दिली तर त्याचा आंबटपणा निघून जातो. म्हणून शेवटच्या अगदी लास्ट उकळीसाठी फक्त ते कोकम टाकून एक उकळी आली की मग घालवायचं. वाव, मस्त चमचमीत हिरव्या रश्श्यामध्ये आपण आता बोंबील सोडलेले आहेत आणि त्याला लगेच उकळ यायला लागली आहे कारण ऑलरेडी तो रस्सा उकळलेला होता. आणि ह्याला आपण थोडा वेळ झाकण ठेवूया. किती वेळ झाकायचंय हे साधारण? 2-3 मिनिटं. हा, 2-3 मिनिटात होईल. तर छान त्याला शिजू देत. बोंबलाचा पूर्ण सुगंध, एक टेस्ट पूर्ण त्या रश्श्यामध्ये येऊ देत. तोपर्यंत आपण घेऊयात पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपले बोंबील आता शिजलेले आहेत. हिरवा रस्सा अगदी छान तयार झालेला आहे. आपण बघूयात झाकण उघडून. वाव, आता आपण काय सुगंध आहे हो. ते ग्रीन कंटेंट सगळं अगदी खुलून आलेत नाही. आता आपण त्याच्यामध्ये कोकम आणि मीठ आता फक्त टाकायचं बाकी आहे. बरोबर, ठीक आहे. मीठ तर त्याच्यामध्ये मीठ टाकूया. आता आपण रस्सा केला, मग ह्याच्यासोबतच थोडेसे काढून आपण तळूही शकतो. फ्राय करताना आपण असं सेम वाटण वगैरे नाही लावणार ना? नाही, फक्त तिखट हळद मीठ लावून मध्ये काप मारायचा, त्याला तिखट हळद. तुम्हाला एक सांगू का, मला एक सुचतंय ऍक्च्युली. हे जे हिरवं वाटण आपण केलं ना, तर समजा पापलेट वगैरे असतील तर त्यांना सुद्धा क्लीन करून मधनं एक चीर पाडून समजा स्टफ केलं आणि वरून लावून त्याला केळीच्या किंवा हळदीच्या पानामध्ये टाकून जर आपण स्टीम केलं, काय मस्त लागेल ना हो. कारण की मी म्हटलं ना, बोंबील टाकायच्या आधीच ते नॉनव्हेज खाल्ल्याचं फिलिंग आलेलं. कारण की तो जो सुगंध होता त्या रश्श्याचा, हिरव्या रश्श्याचा, इतका अप्रतिम आहे की तुम्ही ही चटणी सगळीकडे लावून आपण वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये करू शकतो नाही का. आणि हिरवा रस्सा बाउलमध्ये
आणि बाजूला तळलेले लाल बोंबील आणि है की नाही, किती छान वाटेल ताट, अगदी रंगीत सजलेलं आणि नॉनव्हेज आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही. आता ह्याच्यानंतर एक उकळ आली की येऊ दे. तयार. अच्छा, हे बघ गौरी कशी छान उकळी आली आहे ना त्याला. आता ते कोकमचा सगळं सार त्याच्यामध्ये उतरला असणार आहे आणि आपण आता हे खायला रेडी झालंय. अच्छा, म्हणजे मला खायला हे रेडी झालंय. तुम्हाला जर हे खायचं असेल तर तुम्ही बनवा. आय होप तुम्ही व्यवस्थित बघितलंय, नोट करून घेतलंय. कृती वगैरे फार काही कठीण नाहीये, पण नक्कीच खूप टेम्पटिंग आहे. तर मी खाऊ शकते. नॉनव्हेजचे प्रकार जेव्हा बनतात ना, तेव्हा सगळ्यात जास्त कोणी खुश होत असेल तर ती मी आहे. कारण तुम्ही तर फक्त पाहताय, मी ऍक्च्युली हे टेस्ट करू शकते. मेजवानी 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 खमंग मेजवानी. उत्तम, इतका छान रस्सा झालाय आणि ते थिकनेस पण आलाय. आणि खरंच जे मसाला तुम्ही बनवलाय ना, अप्रतिम लागतोय. आणि बोंबलामध्ये पूर्ण ती चव उतरली. असं नाही की बोंबील आपण शेवटी ह्याच्यामध्ये टाकले त्याच्यामुळे अर्क नाही आला किंवा नाही. एकदम परफेक्ट झाली आहे ही रेसिपी. आणि फार असा वेळ पण नाही लागला पूर्ण व्हायला. आणि खूप छान झालंय. आणि यासाठीच आम्ही आमच्याकडून तुम्हाला काहीतरी देणार आहोत, जसं आम्ही प्रत्येक गृहिणीला देतो. हा आहे पोटेंचा तयार चिकन रस्सा. तुम्ही मच्छी तर सुंदर बनवतात. आय होप, ऑफकोर्स मला माहिती आहे तुम्ही बनवतच असाल चिकन छान. पण तुम्ही सुद्धा ऑफिसला जाता, कधी घाई गडबड झाली तर तुम्हाला खूप उपयोग होईल ह्याचा. तुम्ही बनवून बघा, मी बघितलाय, खूप छान रस्सा होतो. थँक्यू. आज आपण बघितला ओल्या बोंबलाचा हिरवा रस्सा. खूप छान होता. तुम्ही सुद्धा बनवा, तुम्ही सुद्धा खाऊन बघा आणि आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे अशा काही छान छान रेसिपीज असतील तर आम्हाला बोलवायला अजिबात वेळ लावू नका. त्यासाठी आमचा पत्ता आणि नंबर लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. पुन्हा भेटूयात अशा चमचमीत खमंग रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.